नमस्कार. हॅलो डॉक्टर, ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे स्त्रियांचे आजार आणि आयुर्वेद. प्रेक्षको, नारी कधी आई, कधी बहीण, कधी पत्नी, कधी मुलगी या विविध रूपातून या सृजनसृष्टीचा गाडा अविरत अविश्रांतपणे वाहून नेत असते. परंतु काही वेळा या स्त्रियांना विविध प्रकारच्या शारीरिक आजारांना सामोरं जावं लागतं. मग प्रश्न पडतो की स्त्रियांना होणारे शारीरिक आजार नेमके कोणते, त्यांची लक्षणं कुठली व त्यावर आयुर्वेदाद्वारे आपण कशा प्रकारे मात करू शकतो या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आपले सर्वांचे लाडके वैद्य सत्यम गुजर सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 18 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंदत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. आज आपण त्यांच्याबरोबर स्त्रियांचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला इतर विषयांवर देखील महत्त्वाची माहिती देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, निर्मिती होत असते. त्याचप्रमाणे नवीन जीवनिर्मिती होण्याच्या दृष्टीने निसर्गाने स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शरीराची विशिष्ट रचना केलेली आहे. आयुर्वेदाने क्षेत्रभूता नारी असं म्हणलेलं आहे. क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी गर्भाची धारणा होतीये, ज्या ठिकाणी गर्भाचं पोषण होत आहे, भरण पोषण हे स्त्री शरीरामध्ये होत असतं, म्हणून स्त्री शरीराला क्षेत्र असं म्हणलं आहे. आणि त्या दृष्टीने स्त्री विशिष्ट शरीरांची रचना केली गेली आहे. त्यामुळे गर्भाशय, स्त्री बीजकोश आणि त्याचप्रमाणे स्तन्याशयाची निर्मिती केली गेली असते. स्त्रीला मातृत्व लाभण्याच्या दृष्टीने ह्या अवयवांचं कार्य व्यवस्थित असणं, यांची रचना प्राकृत असणं, ह्यांचं कार्य व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं आहे. जर ह्याच्यामध्ये कुठे विकृती असेल, रचनात्मक विकृती असेल किंवा ह्यांचं कार्य व्यवस्थित होत नसेल तर स्त्री ही मातृत्वाच्या आनंदापासून दूर राहते. फक्त वंध्यत्व ही एकच स्त्री रोग आहे असं नाहीये, इतर बरेच ह्याच्यामध्ये आजार येत असतात. मग पाळी व्यवस्थित न येणं, पाळी उशिरा सुरू होणं, पाळी व्यवस्थित न येणं, पाळीमध्ये दुखणं, पोटात दुखावा जास्त असणं, पाळीमध्ये रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात होत राहणं, पाळी अनेक दिवस चालू राहणं, अंगावरून पांढरं जाणं, त्याचप्रमाणे गर्भाशयामध्ये विकृती असणं, गर्भाशयामध्ये सेप्टम असणं, गर्भाशयाचं बल कमी असणं, फॅलोपियन ट्यूब्समध्ये ब्लॉक असणं, त्याचप्रमाणे स्त्री बीज कोशामध्ये गाठी तयार होणं, सिस्ट असं ज्याला म्हणलं जातं. पीसीओडीचा त्रास सध्या खूप जास्त प्रमाणात वाढत आहे की जे एक वंध्यत्वाचं प्रमुख कारण आहे. त्याचप्रमाणे गर्भाशयात गाठी होणं, फायब्रॉइड्स होणं, गर्भाशयगत रक्तस्राव जास्त प्रमाणात होणं म्हणजे त्याला डिसफंक्शनल युटेराइन ब्लिडिंग DOB असं म्हणलं जातं. मेनोपॉज म्हणजे ज्या वेळेला पाळी येणारी जात असते त्यावेळेला 40-50 नंतर होणारे, त्या काळात होणारे आजार, अशा वेगवेगळ्या आजारांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. स्त्री विशिष्ट
अवयवांशी संबंधित आजार म्हणजे स्त्रियांचे आजार का फक्त तेवढाच विचार करायचा का? तर तसं नाहीये. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा प्रमुख विषय तो असला तरी सुद्धा आयुर्वेदानुसार ज्या वेळेला रजोदर्शन स्त्रीला होतंय म्हणजे मेनार्कीपासून रजोनिवृत्तीपर्यंत म्हणजे मेनोपॉज पर्यंत ह्या स्त्रीच्या आयुष्याच्या काळामध्ये स्त्री शरीरामध्ये जे जे व्याधी होत असतात, मग ते स्थूलपणा असू देत, थायरॉइडचा प्रॉब्लेम बऱ्याच स्त्रियांना असतो, स्थूलपणाचा प्रॉब्लेम असतो, पुरुषांपेक्षा पाठ कंबर दुखणं, सांधेदुखीचा त्रास स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असतो. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा भावनांचा उद्रेक हा जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे अनेक डिप्रेशन संबंधित मानसिक विकार हे स्त्रियांना जास्त प्रमाणात होत असतात. त्यामुळे ह्या इतर होणाऱ्या आजारांचा ज्यावेळेला तुम्ही विचार करता, त्याच्या कारणांचा आणि चिकित्सेचा विचार करत असता, त्यावेळेला स्त्रियांची रजप्रवृत्ती कशी आहे, त्यांची सायकल कशी आहे, त्या स्त्री विशिष्ट अवयवांची रचना आणि त्यांचं कार्य व्यवस्थित होतंय की नाही, हार्मोनल बॅलन्स तर इम्बॅलन्स मोठ्या प्रमाणात नाहीये ना, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं. तर त्या आजाराशी संबंधित, मग तो स्त्री विशिष्ट अवयवांशी संबंधित आजार असू देत किंवा स्त्रियांच्या शरीरातले इतर आजार असू देत, त्याचं व्यवस्थित निदान होऊ शकतं आणि त्याच्यावर व्यवस्थित उपचार होऊ शकतात. बरोबर सर. सर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या संपूर्ण जीवनाचा गाडा जी स्त्री वाहून नेत असते की ती किती दुःखातून किती शारीरिक आजारातून जाऊ शकते, याबद्दल सरांनी माहिती दिली. सर माझा पुढचा प्रश्न की स्त्रीची शरीर रचना आणि क्रिया याबद्दल काही सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांगता येईल का सर? स्त्री विशिष्ट अवयवांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये 2 अवयव प्रामुख्याने येत असतात. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी संबंधित असणारे अवयव गर्भाशय, गर्भनलिका, स्त्री बीजकोश आणि स्तन्याशय म्हणजे स्तन. या ठिकाणी ज्या ठिकाणी भरण पोषणाचं बालकाचं काम होत असतं. आता आपल्याला एक स्लाइड ह्या ठिकाणी दिसते. आपण गर्भाशयाच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी संबंधित असणारी ही स्लाइड आहे. आपल्याला जो खाली दिसतोय तो योनी मार्ग आहे, वजायना. वर दिसतो आहे त्याला गर्भाशय मुख, सर्व्हिक्स असं म्हणलं जातं. वर ही आहे ती गर्भाशयाची पोकळी आहे. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला जे दिसत आहेत ते गर्भनलिका, फॅलोपॉइंट ट्यूब्स असं ज्याला म्हणलं जातं. आणि ओव्हरीज म्हणजे स्त्री बीजकोश, ज्या ठिकाणी स्त्री बीज तयार होण्याचं काम होत असतं त्याला स्त्री बीजकोश ओव्हरीज असं म्हणलं जातं. हा स्त्री बीज फुटल्यानंतर ते फॅलोपॉइंट ट्यूब्स मध्ये येत असतं, गर्भनलिकेमध्ये येत असतं आणि त्या ठिकाणी जर शुक्राणू आले तर त्या ठिकाणी संयोग होतो आणि नंतर मग गर्भनिर्मिती होऊन नंतर तो हळूहळू जो काही गर्भ आहे तो गर्भाशयामध्ये येतो आणि गर्भाशय भित्तीला चिकटल्यानंतरच त्याला गर्भाशय संज्ञा दिली जात असते. ही जी आहे ती प्राकृत रचना असते. आता हे जे काही अवयव आहेत ह्यांचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी हार्मोन्सचं व्यवस्थितपणे इम्बॅलन्स असणं, हार्मोन्सचा बॅलन्स व्यवस्थित असेल तरच याचं कार्य आपलं व्यवस्थित होत असतं. आपल्याला पुढची स्लाइड या ठिकाणी दिसत आहे. मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा जो काही भाग आहे त्या ठिकाणाहून हे सगळ्या हार्मोन्सचं नियंत्रण केलं जात असतं. कोणतेही म्हणजे स्त्री शरीरातच नाही, पुरुषांमध्ये सुद्धा कोणत्याही भावना ज्या ज्या काही आहेत, प्रेम असू देत, दुःख असू देत, कोणत्याही भावनांचा उद्रेक असू देत, तो द्वेष असू देत, ह्या सगळ्यांचा संबंध या हायपोथॅलॅमसशी असतो. ह्या सर्व गोष्टींमुळे हायपोथॅलॅमसमधले जे सिक्रिशन्स आहेत ते सिक्रिशन्स कशा पद्धतीने व्हावेत हे हायपोथॅलॅमस ठरवत असतं. मग हायपोथॅलॅमसच्या खाली पिट्युटरी ग्लँड असते. पिट्युटरीमधून विविध हार्मोन्सचं सिक्रिशन होत असतं. जे काही स्त्री विशिष्ट शरीरांचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी जे हार्मोन्सचं जे काही नियंत्रण आहे ह्या पिट्युटरी मार्फत ठेवलं जात असतं. मग त्याच्यामध्ये LH, FSH हे जे काही हार्मोन्स आहेत यांचं नियंत्रण सुद्धा या पिट्युटरी ग्लँड मार्फत ठेवलं जात असतं. थायरॉइड नावाचे जे ग्लँड आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये महत्वाचे आहे. त्याच्या मार्फत होणारे सिक्रिशन सुद्धा या दृष्टीने महत्वाचे असतात आणि या सगळ्या हार्मोन्सचं जर कार्य व्यवस्थित झालं तरच ह्या अवयवांचं कार्य व्यवस्थित होत असतं. म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो की सूक्ष्म स्वरूपात असंख्य शारीरिक कार्य किंवा ते सूक्ष्म स्वरूपाची होणारी कार्य, पेशींची जी कार्य असतात ती योग्य प्रमाणे होत असतात. सर आपल्याला पुढचा फोन आलाय, वैशाली यांचा फोन आलाय लातूरवरून. नमस्कार वैशालीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझी 8 महिन्याखाली डिलिव्हरी झाली. माझं दुखायचंच राहिलेलं नाही, डिलिव्हरी झालेलं. अच्छा, म्हणजे पोटामध्ये अजून दुखतंय का? नाही, खालच्या साईडला. अच्छा, प्राकृत आहे प्रसव की सिझर झालेला आहे? नाही, नॉर्मलच आहे. नॉर्मलच आहे. शेगडी वगैरे सर्व व्यवस्थित झालं होतं का डिलिव्हरी नंतर? हो हो. ओके, ठीक. चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देईल. सर काय सांगा? बेसिकली कसं आहे, ज्या वेळेला डिलिव्हरी होते म्हणजे प्रसवोत्तर पहिले 45 दिवस जे असतात ज्याला स्तुतिका असं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे. हे स्तुतिकेची परिचर्या आयुर्वेदाने स्पेसिफिक सांगितलेली आहे.
की पहिले म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले 45 दिवस हे खूप महत्वाचे असतात. कारण गर्भ ज्यावेळेला जसजसा गर्भ वाढत जात असतो त्यावेळेला गर्भाशय 10 सेंटीमीटर असतं आणि जसजसा गर्भ वाढेल तसतसं ते ऑलमोस्ट 1 फूट म्हणजे 30 सेंटीमीटर पर्यंत वाढत जात असतं. जसजशी गर्भाची वाढ होत जाते तसतसे आणि स्वाभाविक ज्यावेळेला डिलिव्हरी होते, बाळ बाहेर येतं त्यावेळेला त्या ठिकाणी एक पोकळी तयार होते आणि जिथे पोकळी आहे त्या ठिकाणी वात साठून राहत असतो. आणि गर्भाशय प्राकृत अवस्थेमध्ये म्हणजे 10 सेंटीमीटर पर्यंत येण्यासाठी ऑलमोस्ट त्याला 45 दिवस लागत असतात आणि त्याच्यामुळे हे पहिले 45 दिवस आयुर्वेदाने स्पेसिफिक सुतिका परिचर्या सांगितलेली आहे की बाळंतिणींनी कसं राहावं, कोणत्या पद्धतीने आहार घ्यावा, तिचे आहार कसा असावा, तिचा विहार कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळे एकदम सूर्यप्रकाश डोळ्यावर येणार नाही, अशा अंधाऱ्या खोलीत राहावं, पाण्यामध्ये हात घालू नये, कोरडा आहार जास्त प्रमाणामध्ये घेऊ नये, आहारामध्ये वेगवेगळी पथ्य असणं आवश्यक आहे, शेकडी सांगितली गेलेली आहे की जेणेकरून जो वात वाढलेला आहे तो तसाच शरीरात राहणार नाही, ओलावा जो काही गर्भिणीमध्ये येत असतो तो तसाच राहणार नाही. ह्या दृष्टीने शेकडी होणं खूप गरजेचं असतं. ती दुरी घेतली जाणं खूप आवश्यक असतं. तसं जर झालं नाही तर तो वात शरीरात साठून राहतो. त्या ठिकाणी योनी मार्गाचा संकोच होतो, गर्भाशय ठिकाणी संकोच असू शकतो आणि ह्याच्यामुळे एक प्रकारचा दुखावा राहणं म्हणजे फक्त आता तुम्हाला त्रास होतोय तो दुखावाचा त्याच्यामुळेच होतोय अशी गोष्ट असेल असं नाहीये. वात खूप प्रमाणात वाढल्यामुळे सुद्धा ही गोष्ट होऊ शकत असते. त्याच्यामुळे वातशमन करण्याच्या दृष्टीने औषधे घेणं गरजेचं आहे. कुठल्याही वातनाशक तेलांचा म्हणजे अगदी शतावरी तेलाचा पिचू जरी तुम्ही योनी मार्गात ठेवला तरी तुमचं दुखणं कमी होऊ शकतं. त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करून बघा आणि जरी त्रास कमी झाला नाही तर मग योग्य आयुर्वेदिक उपचार घेणे आवश्यक आहे. निश्चितच वैशालीजी सरांनी सांगितल्याप्रमाणे काही छोटी घरगुती उपाय सांगितले, जर त्याची तुम्ही नोंदून जर त्याचा चांगला फायदा करून घेतला तर निश्चितच तुम्हाला एक चांगला फायदा होऊ शकतो. सर, फोन येण्यापूर्वी आपण स्त्री शरीर रचनेविषयी सांगत होतात, ते काही अधिक सांगता येईल का? अगदी बरोबर. कशा ही स्त्री शरीराची रचना विशिष्ट झाली पण त्याचं कार्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता आपण बघितलं की हार्मोन्स यामध्ये किती महत्वाचे असतात. हार्मोन्स बॅलन्स असणं हे खूप महत्वाचं आहे. आयुर्वेदाने पण ह्याचा खूप वेगळा विचार केला आहे. आयुर्वेदाने रसात स्तन्यम तथा रक्त म्हणजे उपधातूंचं वर्णन करताना असं केलेलं आहे. आयुर्वेदानुसार शरीर हे 7 धातूंनी बनलेलं असतं. त्यातला पहिला जो रसधातू आहे त्याचा उपधातू म्हणून आर्तव तयार होत असतं. आर्तव म्हणजे स्त्री बीज तयार होणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या वेळेला स्त्रियांशी संबंधित आजारांचा विचार केला जातो किंवा वंध्यत्वाचा विचार केला जातो त्यावेळेला फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे गर्भाशय व्यवस्थित आहे ना, फॅलोपियन ट्यूब्स व्यवस्थित आहेत ना, स्त्रीबीज व्यवस्थित तयार होतंय का, व्यवस्थित फुटतंय का, ह्याच गोष्टींचा विचार केला जातो. स्त्रीबीज व्यवस्थित तयार होत नसेल तर काय चिकित्सा करावी असं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. पण त्याचं जे काही मूळ गाभा आहे तो आयुर्वेदानुसार जे सांगितलेला आहे की रसाचा उपधातू म्हणून आर्तव तयार होत आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला रसाची विकृती असते त्या वेळेला आर्तवाशी संबंधित आजार होत असतात आणि त्याच्यामुळे फॉलिकल्स न वाढणं किंवा स्त्रीबीज व्यवस्थित न वाढणं, स्त्रीबीज व्यवस्थित न फुटणं, बऱ्याच वंध्यत्वाच्या केसेसमध्ये हे प्रमुख कारण दिसून येतं की स्त्रीबीज वाढतच नाहीये. त्याच्यामुळे रसाची विकृती असल्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे रसाचं कार्य व्यवस्थित होत असेल तर आर्तव हे उपधातू व्यवस्थित तयार होत असतो. त्याच्यामुळे रज प्रवृत्ती होणं, पाळी येते म्हणजे तरी काय होत असतं की प्रत्येक 26 किंवा 30, 26, 28 किंवा 30 दिवसांनी ही पाळी येत असते. पाळी येते म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये गर्भ जर राहिला तर गर्भाशयामध्ये भित्ती तयार होत असतात की गर्भ राहिला तर त्याचं एम्बेडिंग होण्याच्या दृष्टीने शय्या तयार केली जात असते. जर गर्भ राहिला तर पुढे त्या बालकाचं गर्भाचं पोषण होत असतं. जर गर्भधारणा झाली नाही तर ही जी काही शय्या आहे, हे जे काही वॉल्स तयार झालेले आहेत ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. त्यालाच आपण पाळी येणं असं म्हणलं जात असतं. त्याच्यामुळे प्रत्येक महिन्यात ते शरीरात बदल होत असतात, हार्मोन्समध्ये बदल होत असतात. प्रत्येक महिन्यात स्त्रीबीज तयार होत असतं. म्हणजे साधारण 12व्या ते 16व्या दिवसामध्ये स्त्रीबीज तयार होतं आणि स्त्रीबीज जर फुटलं नाही, स्त्रीबीज तयार झाल्यानंतर स्त्रीबीज फुटल्यानंतर साधारण 14व्या दिवशी पाळी येते आणि जर ते फुटलं नाहीच तर स्वाभाविक पाळी सुद्धा व्यवस्थित येत नाही आणि पाळीशी संबंधित तक्रारी सुरू होत असतात. सर, कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, नरेशजी यांचा फोन आलाय मुंबईवरून. नमस्कार नरेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. माझी मिसेस आहे ना, तिच्या हमेशा रक्त कमी राहते. किती वेळ डॉक्टरला दाखवलं तर रक्त वाढत नाही. अच्छा, वय किती आहे त्यांचं? वय आहे 42. अच्छा, अजून काही त्रास? तिचं अंग दुखतंय, हे कमजोरी आहे आणि पाठीत दुखतंय तिच्या. पाळीच्या वेळेला रक्तस्राव जास्त होतो का खूप? रक्त कमी आहे. नाही, पाळीच्या वेळेला ब्लिडिंगच्या वेळेला फ्लो खूप जास्त असतो का? ज्या वेळेला पिरियड्स येतात त्यावेळेला ब्लिडिंग खूप जास्त होतं का? कमी होत आहे. ओके, ठीक आहे. प्रेक्षको निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. तत्पूर्वी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे स्त्रियांचे आजार आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर सत्यम गुजर सर. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे आहे. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, शतावरी ही स्त्रियांच्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण असते. मुख्यतः शतावरी ही मधुर शीत गुणात्मक असल्यामुळे शरीरातली दाहकता कमी करण्याचं काम करत असते. तसेच स्त्रियांमध्ये होणाऱ्या ऋतुप्रदर, ऋतुस्राव आणि ज्याप्रमाणे रक्तपदासारखे जे व्याधी होत असतात त्याच्यावर सुंदर प्रकारे आपण त्यावर रिझल्ट साध्य करू शकतो. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी नरेशजी यांचा फोन आला होता. त्यांच्या वाईफचं वय 42 वर्ष आहे आणि रक्त जाण्याचं प्रमाण देखील आहे आणि रक्त देखील कमी आहे. त्याबद्दल काय सांगता येईल? कसं आहे, आता जे तुम्ही लक्षणं सांगताय ती आयुर्वेदोक्त पांडू ह्या व्याधीमध्ये येत असतात. जनरली अशा व्याधीमध्ये छातीत धडधड खूप प्रमाणात वाढते, डोळ्यांच्या खाली सूज जास्त प्रमाणात येत असते, रक्तच तयार होण्याचं काम त्यांच्या शरीरात व्यवस्थित येत नाहीये. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे ब्लिडिंग पण त्यांना व्यवस्थित होणार नाही. जसं तुम्ही सांगितलं की त्यांचा फ्लो कमी आहे, त्याचं कारणच ते आहे. त्याच्यामुळे हे जे काही एक प्रकारची इंद्रियांमध्ये आलेली शिथिलता कमी होणं, निस्सारता कमी होणं, धातूंचं बल वाढवणं, नको असणारं पित्त शरीरात वाढल्यामुळे पित्तप्रधान हा व्याधी असतो, ते पित्त कमी होणं गरजेचं आहे. म्हणजे सकस रक्त तयार होण्याचं काम शरीरामध्ये व्हायला सुरुवात होईल. त्याच्यासाठी त्यांना शिंगाड्याची खीर सुरू करा. त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. त्याच्यामुळे रक्त वाढायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होईल. काळे मनुका आहेत, काळी खजूर आहे, बीट आहे, यांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करा. यांनी नक्कीच रक्त वाढायला मदत होईल. त्यांचा पिरियडचा फ्लो पण त्याच्यामुळे सुधारायला मदत होईल. आणि एवढं सर्व करून सुद्धा त्रास कमी होत नसेल तर योग्य आयुर्वेदिक उपचार घ्या. बरोबर. नरेशजी सरांनी काही सुंदर आणि छोटीशी अशी काही घरगुती उपचार सांगितलेले आहेत, त्याचा निश्चितच तुम्ही फायदा करून घ्या. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की पाळीच्या तक्रारी होण्यामागची कारणं, त्याची लक्षणं आणि आयुर्वेदाद्वारे आपण त्यावर कशा प्रकारे उपचार साध्य करू शकतो, त्याबद्दल काय सांगणार? पाळीच्या तक्रारींचं प्रमाण सध्या खूप जास्त प्रमाणात वाढलेलं दिसतं. म्हणजे आता क्वचित दिसणारा त्रास असायचा, पण आता तशी गोष्ट राहिलेली नाहीये. म्हणजे बऱ्याच मुलींना, म्हणजे ज्या यंग एज मध्ये आता नवीन तारुण्यावस्थेत येणाऱ्या मुली आहेत, ह्या बहुतांश बऱ्याच जणींना हा त्रास दिसत असतो. आणि ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे रजस्वला परिचर्या न पाळणं. ज्या वेळेला पाळी येते त्यावेळेला त्या स्त्रीला रजस्वला असं म्हणलं जातं. म्हणजे ते 4 दिवस जे असतात ते कशा पद्धतीने राहावं, तिचा आहार कसा असावा, तिचा विहार कसा असावा, या सगळ्या गोष्टींनी आयुर्वेदाने डिटेलमध्ये सांगितल्या गेल्यात. आणि त्याचं पालन न होणं हेच पाळीच्या तक्रारी वाढण्यामागे कारण आहे. कारण आयुर्वेदाने सांगितलं की ह्या दिवसामध्ये विश्रांती असावी, शारीरिक दगदग जास्त प्रमाणात व्हायला नको, मानसिक ताणतणाव जास्त प्रमाणात नको, मुलींनी बाहेर जाणं, खेळणं, उड्या म्हणजे बागडणं ह्या गोष्टी अवॉइड कराव्यात, आंबट चिंबट गोष्टी खाऊ नयेत, बाहेरचा आहार घेऊ नये, शक्यतो अशा दिवसांमध्ये स्वच्छता जास्त पाळावी पण आंघोळ करू नये. अशा भरपूर गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्या गेल्यात. पण आता सध्या ह्याचंच आपल्याला पालन होताना दिसत नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण सॅनिटरी नॅपकिन्सचे ऍडव्हर्टाईज बघतो, त्याच्यात तर ह्या 4 दिवसात मुलींना कसं नॉर्मल जीवन जगता येईल त्याच्यासाठी किती उपयोग हे दाखवलं जातं. पण आयुर्वेदानुसार ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आयुर्वेदानुसार उलट तुम्हाला आराम किती मिळेल, तुमची शारीरिक दगदग कशी होणार नाही ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तंग कपडे कसे वापरले जाणार नाहीत ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सेलसर कपडे वापरणं आवश्यक असतं. वात ह्या दिवसात खूप वाढलेला असतो. वात वाढणं म्हणजे पाळी येते त्या दिवसात वात वाढल्यामुळेच आपणाच्या प्रवर्तनामुळे रज बाहेर टाकलं जात असतं. म्हणजे जे काही पिरियड्स येतात, ज्यावेळेला रजस्त्राव होत असतो, जे काही रक्त बाहेर पडतं त्याला आयुर्वेदाने रज असं म्हणलं आहे. ह्या सर्व गोष्टी आपणाच्या क्षेत्राखाली येत असतात. त्यामुळे स्वाभाविक जर ह्या गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत तर ती आपणाची विकृती होते, त्याचा परिणाम हळूहळू गर्भाशयावर होतो, बीजकोशावर व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे मग पाळीच्या तक्रारी सुरू होतात. मग बऱ्याच वेळेला ओटीपोटामध्ये खूप दुखणं, म्हणजे पाळी यायच्या 3-4 दिवस अगोदरच पोटात दुखायला सुरुवात होत असते. पाठ दुखते, कंबर दुखणे, काही काही ज्यांची पित्त प्रकृती असते अशांना मळमळ होणे, उलटी होणे, डोकं दुखायला सुरुवात होणे, अशा तक्रारी सुद्धा सुरुवात होतात. पाळीच्या वेळेला रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात जात असतो, पाळीच्या वेळेला गाठी खूप जास्त प्रमाणात जाणं, अशी गोष्ट जाणवायला सुरुवात होत असते. पाय भरून येतात, पाय दुखतात. काही काही मुलींना ते एवढा त्रास होतो की पहिले 2-3 दिवस ते उठूही शकत नाहीत, किंवा पिरियड्स आलं की 2-3 दिवस त्रास इतका जास्त बाहेर पडू शकत नाहीत. एवढी ह्या लक्षणांमध्ये वाढ होत असते. कष्टार्थ असं आयुर्वेदाने याचं वर्णन केलेलं आहे. दुसरा भाग असतो की पाळीमध्ये रक्तस्रावच जास्त प्रमाणात नसणं, अल्पार्थ असं ज्याला आयुर्वेदामध्ये म्हणलेलं आहे. ही वात आणि कफाची सुद्धा विकृती असू शकते. वेगवेगळे आयुर्वेदाने योनी व्यापत असे सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये लक्षण स्वरूप म्हणून ह्या वेगवेगळ्या पाळीच्या तक्रारी दिसत असतात. किंवा अत्यार्थ म्हणजे तयार होणारा म्हणजे फ्लो जो असतो तो जास्त प्रमाणात होत राहणं. 3 ते 4 दिवस नॉर्मली ब्लिडिंग होणं अपेक्षित असतं, पण ते 5 ते 6 दिवस ब्लिडिंग होत राहतं. आणि इतक्या रक्त शरीराच्या बाहेर गेल्यामुळे स्वाभाविक आहे त्याच्यामुळे वेगवेगळे त्रास या स्त्री रुग्णाला होत असतात. आणि ह्या सगळ्यांची कारणं तुमच्या आहाराशी, विहाराशी संबंधित आहेत आणि त्या दृष्टीने त्याचं पालन होणं हे खूप गरजेचं आहे. सर, आपल्याला पुढचा फोन आलाय. प्रतिभाजी यांचा फोन आला अकोल्यावरून. नमस्कार प्रतिभाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा डॉक्टर.
हा नमस्कार, बोला. हा डॉक्टर, मी अकोलवरून बोलते. हम्म. आपला प्रश्न विचारा. हा बोला. हा म्हटलं जाडी वाढवासाठी काय असं उपाय असा म्हणून विचारायचं होतं. अच्छा, वय किती आहे आता तुमचं? माझं 35. इतर काही त्रास होतो का? नाही डॉक्टर, इतर काय त्रास नाही मला. ओके, ठीक आहे. सर काय सांगा. अच्छा, बेसिकली कसं आहे, प्रत्येक वेळेला जसं आता आपण म्हणलं की स्त्री विशिष्ट अवयवांशी संबंधित आजार असतील तरच तो स्त्रीरोग होतो अशी गोष्ट नाही. ठीक आहे, आता त्यांना जो आजार होतो म्हणजे त्यांना इतर लक्षणं कोणती दिसत नाहीत, पण वजन वाढणं, जे वातपित्त प्रकृतीचे जे काही रुग्ण असतात किंवा ज्या स्त्रिया असतात किंवा कोणी स्त्रिया असं नाही पुरुष जरी असले तरी अशा लोकांमध्ये एक प्रकारची कडकी असणं किंवा वजन लवकर न वाढणं किंवा धातूंचं बल जितकं चांगलं पाहिजे तितकं नसणं किंवा धातूंची सारता चांगली नसणं अशी गोष्ट होते. किंवा बऱ्याच रुग्णांमध्ये असं होत असतं की त्यांचं सूक्ष्मपचन चांगलं नसतं, म्हणजे घेतलेल्या अन्नाचं पचन होऊन आहाररस तयार होत असतो आणि जो आहाररस तयार झालाय त्याचं रूपांतर सप्तधातूंमध्ये त्या घटकात शरीर घटकात होणं गरजेचं असतं. जर हे सूक्ष्मपचन चांगलं नसेल तर घेतलेलं अंगी लागत नाही आपण जे म्हणतो ती गोष्ट त्याच्यामुळे होत असते. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या दृष्टीने. त्यामुळे तुमचं वजन न वाढण्याचं कारण काय आहे ही गोष्ट आधी बघून घ्या आणि त्याच्यानुसार उपचार होणं हे खूप गरजेचं असतं. ह्याच्यामध्ये जनरली बृहन चिकित्सा आयुर्वेदाने सांगितलेली आहे. धातूंचं बृहन कसं होईल, सूक्ष्मपचन कसं सुधारेल, घेतलेलं अंगी लागणं ही गोष्ट आणि धातूंचं बल वाढणं ही गोष्ट जर झाली तर त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. अश्वगंधारिष्ट आहे, शतावरी कल्प आहे, मुसळी पाक आहे, यासारखी औषधं आयुर्वेदाने सांगितलेली आहेत. वेगवेगळी रसायन औषधं सांगितलेली आहेत. फक्त तुमच्या प्रकृतीनुसार इतर कोणत्या आजाराचं लक्षण म्हणून तर वजन वाढत नाही ना, किंवा सूक्ष्मपचनच एकदम कमी झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून तर होत नाही ना. कारण जर सूक्ष्मपचन व्यवस्थित नसेल, धात्वाग्नी जर चांगले नसतील तर ते धात्वाग्नी वाढवण्याच्या दृष्टीने औषधोपचार होणं गरजेचं आहे, तर ते वजन वाढायला तुमची मदत होऊ शकेल. म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो की वजन वाढण्यासाठी शरीर क्रियातील इतर घटक देखील तेवढंच महत्वपूर्ण समाविष्ट करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की नुसते टॉनिक्स वेगवेगळे वापरले जातात, वेगवेगळे प्रोटीन्स सांगितले जातात वजन वाढण्याच्या दृष्टीने, पण याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. सूक्ष्मपचन तुमचं चांगलं नाहीये आणि तुम्ही नुसतं बाहेरून प्रोटीन्स घेताय, त्याचं पचन होऊन शरीर घटकात रूपांतर झाले नाही तर उलट वेगवेगळे आजार किंवा पचनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. सर माझा पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे आजच्या कार्यक्रमातला, पीसीओडी म्हणजे काय, त्यामध्ये नेमकी काय लक्षणं दिसतात आणि तो पूर्णपणे बरा होण्यासाठी आयुर्वेदिक काही उपचार पद्धती आहे का, आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? अगदी महत्वाचा प्रश्न आहे, कारण आता अशी परिस्थिती आहे की 10 पैकी 6 ते 7 मुलींना पीसीओडीचा सध्या त्रास असतो. इतकं याचं प्रमाण वाढलेलं आहे. पीसीओडी म्हणजे तरी काय, तर ती पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा त्याला पीसीओएस म्हणजे सिंड्रोम असं सुद्धा म्हणलं जातं. पॉलिसिस्टिक म्हणजे स्त्री बीज कोशामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये स्त्री बीज तयार होत असतं. हे स्त्री बीज व्यवस्थित तयार होणं अपेक्षित असतं. स्त्री बीज व्यवस्थित तयार न होता त्याच्याऐवजी ते फॉलिकल्स ज्यावेळेला एखाद्या गाठीमध्ये रूपांतरित होत असतं त्यावेळेला त्याला सिस्ट असं म्हणलं जातं. आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय हे फक्त फॉलिक्युलर सिस्ट दिसतंय, एक सिंगल सिस्ट आहे. वरच्या बाजूला बीजकोष दिसतोय आणि खालच्या बाजूला इतकं मोठं वाढलेलं सिस्ट आपल्याला दिसतंय. बऱ्याच वेळेला हिमोरेजिक साधं सिस्ट पण असतं आणि बऱ्याच वेळेला आपण पीसीओडी जे म्हणतो तो मात्र ती पूर्ण वेगळी गोष्ट आहे. आपल्याला वरच्या बाजूला त्या ठिकाणी दिसतंय की बरेच छोटे छोटे सिस्ट हे आपल्याला बीजकोशामध्ये झालेले दिसत असतात. म्हणजे डाव्या बाजूला जे खाली दिसते की एका बाजूची ओव्हरी नॉर्मल आहे, प्राकृत कशी पाहिजे ते दाखवले आहे, आणि दुसऱ्या बाजूला जे सर्कल केलेलं आहे, गोल केलेलं आहे, त्या ठिकाणी पीसीओडी मध्ये कसं पिक्चर असतं, स्त्री बीजाची रचना कशी असते ती दाखवली गेली आहे. ह्याच्यामध्ये काय होत असतं तर बेसिकली प्रत्येक महिन्यामध्ये काही फॉलिकल्स शरीरात तयार होत असतात. म्हणजे स्त्री बीजामध्ये फॉलिकल्स तयार होतात, ते वाढत असतात, त्याचं मग ते रप्चर होतात आणि स्त्री बीज त्यातून बाहेर पडतं, स्त्री बीज तयार होतं, अशी परिस्थिती असते. पण ह्याच्यामध्ये जर विकृती असेल, हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, आर्थोदृष्टी आयुर्वेदानुसार ह्याच्यात खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे स्त्री बीज न वाढता किंवा त्याच्यामध्ये रूपांतरित न होता ते एखाद्या पाण्याच्या गाठीमध्ये रूपांतर होतं, गाठीत रूपांतर होऊन तसंच ओव्हरीज मध्ये राहतं. म्हणजे उद्या पिरियड जरी कोणतेही तरी औषधं घेऊन आले तरी ते सिस्ट तसेच राहतात आणि अशा अनेक गाठी त्या स्त्री बीज कोशामध्ये राहतात. त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी असं म्हणलं जातं. सर कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, दीपिकाजी यांचा फोन आलाय अहमदनगरवरून. नमस्कार दीपिका, आपला प्रश्न विचारा. सर मी हॅलो. हा बोला. हा हॅलो सर, मला पीसीओडीचा त्रास होतो. ओके. म्हणजे पिरियड्स टायमिंग वरती येत नाही आणि म्हणजे 4-5 महिने लेट होऊन जाते. ओके. वय किती आहे आपलं आता? माझं वय आता 21 वर्ष आहे. ओके, ठीक आहे. बरोबर, त्याला अनुसरूनच आपला प्रश्न चालू होता. त्याची लक्षणं आणि उपचाराबद्दल काय सांगतील? आणि दीपिका प्रश्न, ज्यावेळेला पीसीओडीचा त्रास होतो त्यावेळेला स्वाभाविक आहे जर स्त्री बीजच व्यवस्थित तयार होत नाहीये,
ही विशेष सायकल आहे, विषारी चक्र आहे. म्हणजे हॉर्मोन्स व्यवस्थित नाहीये, त्याच्यामुळे स्त्रीबीज तयार होत नाहीये. स्त्रीबीज तयार होत नाही व्यवस्थित आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे त्याचा उलटा निगेटिव्ह फीडबॅक त्या हॉर्मोन्सवर होत असतो, पिट्युटरीवर होत असतो आणि विषारी चक्र मग चालूच राहतं. मग त्यामुळे स्वाभाविक आहे पिरियड्स व्यवस्थित येत नाहीत. स्त्रीबीज जर फुटलंच नाही तर स्वाभाविक आहे तसा निगेटिव्ह ब्रेनकडनं तसे संदेश ओव्हरीजकडे जातात. त्यामुळे गर्भाशयाकडे जातात की गर्भाशयात जी तयार झालेली ती तशीच राहते, ती बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे पिरियड्स व्यवस्थित येत नाहीत. अशा मुलींना कधी 2-2, 3-3 महिने सुद्धा पिरियड्स येत नाहीत किंवा कोणत्या तरी मेडिकेशन किंवा कोणत्या तरी औषधी घेतल्याशिवाय पिरियड्स येत नाहीत, असं सुद्धा होत असतं. त्याचप्रमाणे पिरियड्स सुरू झाले तरी सुद्धा ते व्यवस्थित येतात असं होत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं पहिले 3-4 दिवस स्पॉटिंग होतं, नंतर पुन्हा 8-10 दिवस फ्लो होतं, पुन्हा 1-2 दिवस स्पॉटिंग होतं. काही मुलींना महिनाभर हे चालू राहतं, अशी सुद्धा गोष्ट होते. मग 3 महिने पिरियड्स येत नाहीत, पिरियड्स आले की ते इरेग्युलर असतात. फ्लो खूप वेळेला अशा वेळेला असं होतं की खूप जास्त प्रमाणात असतो, ओटीपोटात दुखणं खूप जास्त प्रमाणात असतं, शरीरावर नको असणारी लव, नको असणारे अनिच्छिक केसांची वाढ व्हायला लागते. म्हणजे पुरुषांप्रमाणे मिशीचे केस वाढणं, दाढीचे केस वाढणं अशी वाढ व्हायला सुरुवात होते. वजन वाढायला लागणं, अशा पद्धतीने लक्षणे दिसायला लागतात. ऍसिडिटी वाढायला सुरुवात होते, केस गळायला लागतात. केस गळणं, ऍसिडिटी वाढणं, वजन वाढणं, पिरियड्स व्यवस्थित नसणं ही कॉमनली लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसत असतात. आणि आयुर्वेदानुसार ही आर्तव विकृती आहे. म्हणजे रसाची विकृती असणं, रसाचा उपधातू म्हणून आर्तव व्यवस्थित तयार न होणं, अपानाची विकृती असणं, त्या ठिकाणी नको असणारी कफाची विकृती असणं, या सगळ्याचा विचार ह्याच्यामध्ये करावा लागतो आणि तो एकत्रितपणे करून त्या पद्धतीने उपचार झाले तरच पीसीओडी मधून सुटका होऊ शकते. नाहीतर वर्षानुवर्ष हा प्रॉब्लेम असणारे बऱ्याच मुली असतात. त्याच्यामुळेच त्याचं प्रेग्नन्सी न राहणं हे पीसीओडी मध्ये, म्हणजे पीसीओडी हे एक महत्वाचं कारण आहे सध्या प्रेग्नन्सी न राहण्यामध्ये आणि त्या दृष्टीने उपचार करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पंचकर्माचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. बस्ती आणि वमन हे जे 2 गोष्टी आहेत ह्या याच्यामध्ये करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा पंचकर्माने शरीर शुद्धी करून घ्या. आधी बस्ती करून घेणं आवश्यक आहे, अपानाची विकृती दूर करणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर वमन हेही आवश्यक आहे. कारण रस आणि कफ, रसाचा मल म्हणून कफ तयार होत असतो. कफाची विकृती सुद्धा ह्यात खूप महत्वाची असते. त्याच्यामुळे ह्या नको असणारा विकृत कफ काढून टाकण्याच्या दृष्टीने वपनाचा उपयोग खूप चांगला होतो. वमनानंतर आर्तव चांगलं तयार होणे ही गोष्ट व्हायला लागते आणि चांगलं स्वाभाविक आर्तव व्यवस्थित तयार व्हायला लागलं तर सिस्टमध्ये कन्वर्ट न होता स्त्रीबीज तयार होण्याकडे स्त्रीच्या शरीराची व्यवस्थित मुवमेंट व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे हे पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला नक्कीच मदत होत असते. लताकरंज नावाचं जे कॉमनली औषध आहे त्याचा उपयोग याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. पण स्पेसिफिक एक औषध म्हणजे पीसीओडीच्या वेगवेगळ्या मुली बऱ्याच महिला असतील, मुली असतील ज्यांना हा त्रास होतोय, त्यांना स्पेसिफिक ह्या पीसीओडीसाठी हे औषध असं आयुर्वेदाने सांगितलेलं नाही. त्याच्या मागे वेगवेगळी कारणं असू शकतात. प्रत्येक पीसीओडी असणाऱ्या स्त्रीचं निदान हे वेगळं असू शकतं आणि त्या पद्धतीने उपचार होणं हे खूप गरजेचं असतं. सर, कार्यक्रमात फोनची देखील संख्या वाढली. पुढचा फोन आलाय, सुषमाजी यांचा फोन आलाय जळगाववरून. नमस्कार सुषमाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा हॅलो. हा नमस्कार डॉक्टर. हा नमस्कार. मी सुषमा निकम बोलते. हे बघा माझं ना पेड येतं ना महिनी बर. 8 दिवसापूर्वी माझी छाती इतकी दुखते कनी. राईट. छातीत खूप त्रास. हो हो बरोबर. अजून इतर काही त्रास जाणवतो का? नाही फक्त छाती दुखती. वय किती आहे आता? वय 35. ओके ठीक आहे. प्रेक्षक निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील आणि माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला शतावरी विषयी सांगत होतो. त्याचं अजून सांगायचं झाल्यात, शीतगुणात्मक शतावरी असल्यामुळे वाजीकरण कार्यही त्याचं उत्तम होत असतं. त्याचप्रमाणे शतावरीमध्ये जर शतावरी घृत हे जर नियमित सेवन केल्यास स्त्रियांमधील गर्भधारण शक्ती देखील वाढत असते. त्यामुळे नियमित शतावरी आणि त्यापासून बनवलेले इतर गुणात्मक पदार्थ सेवन केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, ब्रेकपूर्वी सुषमाजी यांचा प्रश्न आला होता, त्याबद्दल काय सांगता येईल? बऱ्याच स्त्रियांमध्ये गर्भ म्हणजे ज्या वेळेला पिरियड्स यायचे आहेत, पाळी यायचे आहे, त्याच्या अगोदर 8-10 दिवस स्तनांमध्ये एक प्रकारचा जडपणा जाणवणं किंवा त्या ठिकाणी दुखणं हे लक्षण दिसत असतं आणि हे आर्तव स्त्रोतसातला अवरोध दर्शवतं आयुर्वेदानुसार. अपानाची विकृती असणं आणि आर्तव स्त्रोतसाची विकृती असणं आणि तो अवरोधामुळे हे लक्षण दिसत असतं. हे कॉमनली दिसणारं लक्षण असंही नाहीये किंवा प्राकृत आहे असंही नाहीये. त्या ठिकाणी चिकित्सेची आवश्यकता तुम्हाला नक्कीच आहे. बस्तीचा उपयोग ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. त्यांनी खूप चांगले रिझल्ट मिळतील. योनी मार्गामध्ये पिचू ठेवणं ह्याचाही उपयोग ह्याच्यामध्ये खूप चांगला होतो आणि कडूजिरे जी पावडर आहे त्याचं सेवन तुम्ही दोन्ही जेवणा अगोदर 1-1 चमचा करत चला. बहुतांशी 2-3 महिने रेग्युलर घेतल्यानंतर तुमचा हा त्रास कमी होऊन जाईल. बरोबर.
सर, कार्यक्रमात माझा पुढचा प्रश्न आहे की वंध्यत्व म्हणजे काय, त्याची कारणं आणि आयुर्वेदानुसार काही उपचार आहेत का, त्याविषयी काय सविस्तर सांगता येईल? मातृत्व लाभणं किंवा प्रेग्नन्सी राहणं ही गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक परमोच्च जगातील आनंदाचा अत्यानंदाचा क्षण क्षण असतो असं म्हणलं तरी चालेल. इतकी ही महत्वाची गोष्ट आहे. कारण स्त्रीत्व लाभणं, मातृत्व लाभणं, कारण तुम्ही स्त्री विशिष्ट अवयवांची रचनाच त्याच्यासाठी झाली आहे की तुम्हाला कोणत्या तरी नवीन जीवाची निर्मिती त्या शरीरात होणं हे प्रत्येक स्त्रीला अपेक्षित असतं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, कोणती शारीरिक किंवा रचनात्मक विकृती असू देत किंवा कार्यात्मक विकृती असेल, त्यामुळे जर गर्भधारणा झाली नाही तर असं वर्षानुवर्ष उपचार करत असणारे कितीतरी कपल्स आपल्याला दिसत असतात. पण त्याच्यासाठी खरंच प्रॉपर पिन पॉइंट ट्रीटमेंट, नक्की त्याच्या मागचे कारण काय आहेत याचा विचार करून त्यानुसार योग्य उपचार होणं हे खूप गरजेचं असतं. कॉमनली वंध्यत्व का असतं किंवा प्रेग्नन्सी का राहत नाही याची आपण एक स्लाइड बघूयात की ज्याच्यामध्ये साधारण कॉमनली सर्व याचा समावेश केला गेलेला आहे. योनी मार्गामध्ये जर इन्फेक्शन्स असतील, त्या ठिकाणी जर एक प्रकारचा कोरडेपणा असेल तर त्याच्यामुळे इन्फेक्शन लवकर कॅच व्हायला मदत होत असते. गर्भाशय मुखाच्या त्या ठिकाणी इन्फेक्शन्स असतील तरी हा त्रास होत असतो. मधली गर्भाशयाची पोकळी ही व्यवस्थित असणं जर गरजेचं आहे. युटेराईन सेप्टम जर असेल तर म्हणजे गर्भाशयामध्ये कोणती इतर वस्तू आली तर गर्भधारणा राहत नाही. म्हणजे स्वाभाविक आहे कॉपर्टी यूज केली जाते ती ह्याच्यानुसारच केली जात असते. म्हणजे हेच तत्व त्याच्या मागे अवलंबलं जातं की जेणेकरून गर्भधारणा राहू नये म्हणून. जर गर्भाशयाच्या आतल्या बाजूला फायब्रॉइड्स असतील, त्याला इंट्राम्युकोजल फायब्रॉइड म्हणतात, की पोकळीच्या आतल्या बाजूला आहेत, तरी गर्भधारणा राहत नाही. पॉलिप असेल तरी सुद्धा गर्भधारणा राहत नाही. ज्या गर्भनलिका 2 आपल्याला कडेला दिसत आहेत त्यांच्यामध्ये जर अवरोध असेल, ट्युबल ब्लॉक असेल तरी गर्भधारणा राहायला प्रॉब्लेम येत असतो. आत्ताच आपण जे बघितलं पीसीओडी, पॉलिसिस्टिक ओव्हरीज, त्याच्यामुळे गर्भधारणा राहत नाही. एंडोमेट्रियोसिस नावाचा एक प्रकार असतो की वेगवेगळे ॲडेजन्स त्या ठिकाणी होत असतात आणि त्याच्यामुळे गर्भधारणा राहत नाही. हे झाली रचनात्मक विकृती. त्याचप्रमाणे गर्भाशयाचं बल व्यवस्थित नसणं, एम्बेडिंग झाल्यानंतर गर्भाची वाढ होण्याच्या दृष्टीने ते गर्भाशय प्राकृत असणं, गर्भाशयाचं कार्य प्राकृत असणं, गर्भाशयाचं बल व्यवस्थित असणं ही गोष्ट महत्वाची, तरच गर्भाची पुढे वाढ होत असते. हे जर असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम होत असतो. काही काही वेळेला असं होतं की सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात तरी सुद्धा गर्भधारणा राहत नाही, अशी सुद्धा गोष्ट होत असते. त्यावेळेला अगदी छोट्या छोट्या म्हणजे अगदी व्हजायनल पीएच हा खूप जास्त असेल तरी गर्भधारणा राहत नाही. आणि बऱ्याच ज्यांना पित्त प्रकृतीच्या स्त्रिया आहेत, ज्यांना खूप हा पित्ताचा त्रास वर्षानुवर्ष होत आहे, यांच्यामध्ये जनरली व्हजायनल पीएच हा सुद्धा खूप जास्त असतो. त्याच्यामुळे स्पर्म जे आहेत, शुक्राणू आहेत, ते योनी मार्गामध्येच डेड होत असतात, पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे सुद्धा गर्भधारणा राहत नाही. अगदी छोटं कारण असतं. आयुर्वेदाने वंध्यत्वाचा विचार करताना फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचाच केला आहे असं नाहीये. म्हणजे बऱ्याच स्त्रियांमध्ये सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात आणि गर्भधारणा का राहत नाही त्याच्या मागचं जे काही मूल कारण आहे ते हे आहे. कारण सार्वधैहिक इतर गोष्टींचा परिणाम सुद्धा हा गर्भाशयावर होत असतो, स्त्री बीज कोशावर होत असतो. आयुर्वेदाने जे सप्तधातू आहे त्याच्यामध्ये शुक्र हा जो 7वा धातू मानला आहे तो फक्त पुरुषांमध्येच असतो असं नाही, तर आयुर्वेदाने स्त्री शुक्राचा विचार पण केलेला आहे. काही ग्रंथकारांनी तर आर्तो म्हणजे स्त्री शुक्र असं सुद्धा म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे हे स्त्री बीज चांगलं तयार होणं, आर्तो चांगलं तयार होणं, चांगल्या क्वालिटीचं असणं ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. पुरुष बीज जर चांगल्या सार नसेल, स्त्री बीज जर सार नसेल तरी बाकीच्या रचना आणि कार्य व्यवस्थित असले तरी सुद्धा गर्भधारणा होत नाही. निश्चितच या प्रश्नावर आपण अजून चर्चा करू. सर, आपला पुढचा फोन आलाय, राजाभाऊ यांचा फोन आलाय बीडवरून. नमस्कार राजाभाऊ, आपला प्रश्न विचारा. हा सर, हॅलो. माझ्या मिसेसचं वय 45 आहे. हा. आणि 45 वर्षानंतर ते मध्ये एका प्रवासामध्ये थोडंसं आदळे बसली आणि थोडं ब्लडिंग चालू झालं. बर. ते ब्लडिंग कंटिन्यू करायला लागलंय. समजा एक 15-20 दिवस आले की चलते, 2-3 महिन्याचा गॅप पडतो, पुन्हा येतो, असं एक आता 8-10 महिने झालं. आम्ही टेस्ट वगैरे केल्या मग ते काही थांबत नाही, क्लिअर होत नाही. समजा अगोदर मासिक पाळी व्यवस्थित येत होती का? 100% काहीच नाही. कंप्लीट 27 दिवसाला बरोबर येत होती मंथली. व्हेरी गुड. आत्ताच हा त्रास सुरू झालेला आहे. हो, आता एक 8 महिन्यापासून त्रास आहे तो. आणि आता मध्ये 3 महिने चांगल्यापैकी होतं, परंतु आता एक 10-15 दिवसापर्यंत परत आणखीन चालू झाली ती. बर, ठीक आहे सर. काय सांगता येईल, गहन प्रश्न. येस, आयुर्वेदाने रक्तप्रदर नावाचा व्याधी सांगितलेला आहे की याच्यामध्ये रचनात्मक विकृती काहीच दिसत नाही, पण ब्लिडिंग हे खूप जास्त प्रमाणात होत असतं. त्यांना हा त्रास असण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला काय होतं की आधी तुमचे पिरियड्स रेग्युलर आहेत, कधीच तुम्हाला त्रास नाहीये आणि अचानक फ्लो खूप वाढलेला आहे, मध्ये आधी स्पॉटिंग होतोय आणि वय 45चं नंतर आहे, तर कॅन्सर तर नाही ना, ह्याच्या टेस्ट आधी होणं खूप गरजेचं आहे. कारण गर्भाशय मुखाचा कॅन्सर असणं, गर्भाशयाचा कॅन्सर असणं ह्याच्यामध्ये कॉमनली जे दिसणारं लक्षण असतं ते हेच असतं की
ज्यावेळेला पिरियड्स येतात त्यावेळेला फ्लो खूप वाढत असतो किंवा आधीमध्ये पाळी नसताना सुद्धा रक्तस्राव होणं ही लक्षण दिसत असतात. जर तुमच्या सगळ्या टेस्ट करून झालेल्या आहेत, कॅन्सर नाहीये, उत्तम गोष्ट आहे, तर ते रक्तप्रदर हाच तो व्याधी असतो आणि रक्तप्रदरामुळे त्रास होत असतो. जनरली पित्त प्रकृतीच्या ज्या स्त्रिया असतात, पित्त खूप वाढल्यामुळे त्याचा गर्भाशयावर होणारा परिणाम, गर्भाशय स्तरावर होणारा परिणाम, पित्तामुळे रक्ताची विकृती होणं आणि नको असणारं विकृत रक्त जास्त प्रमाणात शरीराच्या बाहेर टाकलं जाणं, असा रक्तप्रदर नावाचा हा व्याधी असतो. त्याप्रमाणे उपचार होणं खूप गरजेचं आहे. अशोक नावाचं जे काही एक वनस्पती आहे, त्या वनस्पतीचं पंचांगाचं चूर्ण जरी तुम्ही घेतलं किंवा अशोकारिष्ट नावाचं जे काही बाजारात सहजासहजी मिळणारं औषध आहे ते त्यांना सुरू करा. त्याचा उपयोग खूप चांगला होतो. तांदूळाचं जे धुवण आहे, तांदूळ धुवून त्याचं जे पाणी असतं ते वापरायला सुरुवात करा किंवा नागकेशर आहे ते लोण्याबरोबर घ्यायला सुरुवात करा. ह्या जनरली हे कॉमनली उपचार आहेत. त्यांनी त्यांचा त्रास कमी होणं गरजेचं आहे. बरोबर. पण हे सर्व करून सुद्धा जर त्यांना त्रास होत असेल तर इतर दुसरी कोणती कारण नाहीत ना, आणि त्या दृष्टीने योग्य आयुर्वेदिक उपचार होणं हे खूप गरजेचं आहे. उशिरासव नावाचं जे काही औषध आहे त्याचा उपयोग पण खूप चांगला होतो. पण कॉमन औषधं वापरून जर तुमचा त्रास तसाच कंटिन्यू होत असेल, हे सगळ्या प्रेक्षकांसाठी आहे की जनरली आपण उपचार सर्व करतो, कॉमनली घरगुती औषधं वापरतो, पण तरी त्रास तसाच राहत असेल तर त्यावेळेला योग्य आयुर्वेदिक उपचार, निदान आणि उपचार होणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर सर. म्हणजे असं म्हणू शकतो की सर या व्याधीमध्ये राजाभाऊंनी जे सांगितलं की उपचारासोबत इतर निदान करून घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण ठरत असतं. सर, फोन येण्यापूर्वी आपण वंध्यत्वाविषयी सांगत होता, त्याबद्दल काही आयुर्वेदिक उपचार सांगता येतील का? अगदी बेसिकली वंध्यत्वामध्ये जसं आता आपण लोकल गोष्टी, स्थानिक गोष्टींचा विचार केला की त्या ठिकाणी विकृती कोणती आहेत, गर्भाशयामध्ये असू दे, स्त्रीबीज कोशामध्ये असणाऱ्या विकृती, त्यांच्या कार्यांमध्ये असणाऱ्या विकृती आणि त्याच्यामुळे जाणवणारं वंध्यत्व. पण शरीरातले इतर सार्वधैनिक आजार असतात त्याचा परिणाम सुद्धा वंध्यत्व म्हणून जाणवत असतो. म्हणजे आम्लपित्ताचा त्रास खूप जास्त प्रमाणात होत असेल त्याचा परिणाम म्हणून वंध्यत्व जाणवतो. पांडू नावाचा जो व्याधी असेल, बऱ्याच स्त्रियांमध्ये पांडूमुळे सुद्धा गर्भधारणा राहत नाही हे लक्षण दिसतं. स्थूलपणा, स्थौल्य जास्त असेल त्याचा परिणाम नॉर्मल म्हणजे स्त्रीबीज तयार होण्यावर होत असतो, त्याच्यामुळे सुद्धा हे लक्षण जाणवतं. थायरॉइडचा त्रास असेल, वेगवेगळ्या हार्मोनल इम्बॅलन्स असतील म्हणजे अंतस्रावी ग्रंथींशी संबंधित असणारे विकार असतील, त्याच्यामुळे सुद्धा वंध्यत्वाचा त्रास जाणवू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक अशांतता असणं किंवा वेगवेगळे ताणतणाव, स्ट्रेस घेण्याची किंवा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करण्याची स्त्रियांना खूप सवय जास्त प्रमाणात असते. बऱ्याच कपल्स असे बरेच कपल्स दिसतात की ज्यांच्यामध्ये कोणताही त्रास नाहीये, पुरुषांमध्ये कोणताही त्रास नाहीये, सगळ्या टेस्ट नॉर्मल आहे, स्त्रियांमध्ये कोणताही त्रास नाहीये, पण तरी गर्भधारणा राहत नाही. कारण त्यावेळेला तो फक्त त्याचाच विचार केला जात असतो. आणि रसवाहिनी दुष्यंती चिंत्यानामापी चिंतनात असं सूत्र आहे की अतिचिंतनामुळे सुद्धा तो रसाची विकृती होत असते, रसवाहिनीची विकृती होत असते. आणि ह्या रसव स्त्रोतसामध्ये विकृती झाली तर ते रसव स्त्रोतसाचाच उपधातू म्हणून तयार होत असताना, रसाचा उपधातू तयार होत असताना आर्तो तयार होतोय. मग स्त्रीबीजाची विकृती होत असते. हायपोथॅलॅमस आता आपण बघितलं की ज्या ठिकाणी सगळ्या हॉर्मोनचं सिक्रेशन्स त्याच्यावर डिपेंड असतं. पिट्युटरीवर जो कंट्रोल असतो तो हायपोथॅलॅमसचा असतो आणि सगळ्या भावनांचा संबंध ह्या ठिकाणी असतो. त्यामुळे अतिविचार, अतिभीती, नको असणारी काळजी, आयुर्वेदाने सुद्धा जो काही अग्रसंग्रह सांगितलेला आहे की कोणत्या व्याधीमध्ये कोणती गोष्ट उत्तम, त्यावेळेला गर्भधारणासाठी म्हणजे मनाची तुमची प्राकृत स्थिती असणं, तुमचं मन आनंदी असणं, ह्या गोष्टी गर्भधारणेसाठी खूप महत्वाच्या आहेत असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा वंध्यत्वाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. निश्चितच. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, अलकाजी यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार अलकाजी, आपला प्रश्न विचारा. हो, हॅलो सर. हो, माझ्या मुलीला आहे ना म्हणजे गर्भ राहतो. हा, हो बोला. 2 महिन्याच्या ठोके बंद पडून झालं तर 3 वर्ष झालेली. बर, अच्छा, हो बर, ठीक आहे, ठीक आहे. आता वय किती आहे? वय 24 नाही 27. ठीक आहे, चाल. प्रेक्षक निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे स्त्रियांचे आजार आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर सत्यम गुजर सर. प्रेक्षको, आता पाहू पुढील आठवड्यातील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. प्रेक्षक, पुढील आठवड्यातील हॅलो डॉक्टरचा आमचा शुक्रवारी थेट प्रक्षेपण आहे रात्री 8 वाजता. विषय आहे वयोमानानुसार स्त्रीलठ्ठपणा आणि आधुनिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर शशांक शहा. तसेच शनिवार दिनांक 14/1/2017 रोजी रात्री 8 वाजता हा देखील हॅलो डॉक्टरचा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे व्यवसायजन्य आरोग्य समस्या आणि आयुर्वेद. सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी सर.
तसेच रविवार दिनांक 15/1/2017 रोजी रात्री 8 वाजता हा देखील आमच्या हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे नाक, कान, घशाचे विकार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. प्रेक्षक, आजच्या विषयाशी संबंधित जर आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला प्रश्न विचारू शकतात, जेणेकरून पुढील आठवड्यात आम्ही त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी अलकाजी यांचा प्रश्न आला होता की मुलीचं वय 24 आहे आणि गर्भधारणा राहत नाही, वारंवार गर्भपात होतो, त्याबद्दल काय सांगता येईल सर? गर्भस्राव होणं आणि गर्भपात होणं ह्या दोन्हीचा विचार करताना सार्वधैनिक कारणं, त्या मुलीची शारीरिक स्थिती कशी आहे, गर्भधारणा ज्यावेळेला झाली त्यावेळेला शारीरिक आणि मानसिक स्थिती काय पद्धतीने होती, त्याचप्रमाणे त्याचं नात्यामध्ये तर लग्न झालेलं नाही ना, या सर्व गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं. गर्भाशयाशी संबंधित जर विकृती असेल, गर्भाशयाचं बल जर कमी झालेलं असेल, गर्भ वाढत असताना गर्भाशयाचं बल कमी पडत असेल तर स्वाभाविक आहे त्याच्यामुळे गर्भस्राव होत असतो. अशा गोष्टी सुद्धा होतात. ज्यावेळेला स्त्री आणि पुरुष बीज एकत्र येऊन गर्भधारणा होत असते त्यावेळेला ह्या दोन्ही बीजांमध्ये जर सारता नसेल, ते प्राकृत नसतील, तर त्यावेळेला सुद्धा गर्भस्राव किंवा गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात होत असते. अशा वेळेला किंवा असं बऱ्याच वेळेला होत असतं की गर्भिणी परिचर्या न पाळली जाणं, ज्या गोष्टी पाळल्या जाणं आवश्यक आहे ते न होणं, जो आहार घेतला गेला पाहिजे तो व्यवस्थित नसणं किंवा गर्भिणीचं पोषण व्यवस्थित न होणं, या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा गर्भस्राव किंवा गर्भपात हे होत असतात आणि त्या दृष्टीने उपचार होणं खूप गरजेचं आहे. गर्भाशयाला बल देणारे औषध याच्यामध्ये वापरणं खूप गरजेचं असतं. पद्मकाष्ठासारखे औषध आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, दुर्वास आहेत, शृंगाटक म्हणून आहे, त्याचा उपयोग ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. यांचा वापर होणं गरजेचं आहे. पण गर्भिणी पहिले 9 महिने हे आपण काळजी घेतच असतो. त्यानुसार आयुर्वेदाने जे काही गर्भसंस्कार सांगितलेले आहेत, गर्भसंस्कार म्हणजे तरी काय की गर्भ राहिल्यानंतर त्या स्त्रीला कोणते त्रास होऊ नयेत, स्त्रीच्या शरीराशी संबंधित असणाऱ्या कोणत्या विकृती जाणू नयेत, स्त्रीच्या शरीराचं पोषण व्हावं, याच्याबरोबरच बालकाचं म्हणजे ज्या मुलाचं गर्भाचं पोषण व्यवस्थित होणं गरजेचं असतं, गर्भाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं असतं. आयुर्वेदाने प्रत्येक महिन्यात गर्भाचा कोणता अवयव तयार होत असतो हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तो अवयव व्यवस्थित व्हावा, त्याची सारता व्यवस्थित असावी, या दृष्टीने आयुर्वेदाने प्रत्येक महिन्यात स्पेसिफिक औषधांचा वापर सांगितलेला आहे. आहार कसा असावा याचं वर्णन केलेलं आहे, विहार कसा असावा याचं वर्णन केलेलं आहे आणि स्पेसिफिक औषधांचं वर्णन केलं गेलेलं आहे. त्यांचा उपयोग करणं खूप गरजेचं असतं. ह्यालाच गर्भसंस्कार असं म्हणलं जातं. त्याच्याबरोबर स्पेसिफिक आहार, स्पेसिफिक योगासनही आयुर्वेदाने सांगितले गेलेले आहेत. त्याचा उपयोग केला तर त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर स्त्री शरीर शुद्धी करून घेणं गरजेचं आहे. तुमच्या मुलीची शरीर शुद्धी करून घ्या. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पंचकर्म उपचारांमुळे प्राकृत स्त्रीबीज तयार व्हायला मदत होईल. गर्भाशयाचं बल जर कमी असेल तर ते वाढायला मदत होत राहील आणि त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि ही जी गर्भस्राव किंवा गर्भपात होण्याची खोड आहे ती जायला मदत होईल. निश्चित सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा फोन आलाय. सुनीता जीव यांचा फोन आलाय हिंगोलीवरून. नमस्कार सुनीताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. ते 2 महिने झाले आणि पाळी येईन झाली. हा, 2 महिने झाले. वय किती आहे आता? वय माझं 40. अच्छा, ठीक आहे. इतर काही त्रास होतो का? तेच पाठ हे दुखते ना, पाळी नाही आली. बर, ठीक आहे. हे आत्ताच झालेलं आहे, 2 महिने झाले की अगोदर म्हणजे प्रत्येक वेळेला 2-2, 3-3 महिन्यानेच पाळी येते? नाही, आताच या 2-4 महिन्यात आली. ओके, ठीक आहे. काय सांगता? ठीक आहे. याचा विचार करताना रजोनिवृत्ती तर लवकर येत नाही ना, कारण सध्या रजोनिवृत्तीचं वय हे खूप लवकर येत चाललेलं आहे. असं सुद्धा होत चाललंय. आपल्या आहार विहाराचाच, ह्या सगळ्या दिनचर्येचा, ऋतुचर्येचाच तो परिणाम आहे असं म्हणलं तरी चालेल. कारण कसं आहे, जनरली 40 पासून 55 वयापर्यंत कधीही पिरियड्स म्हणजे रजोनिवृत्ती होणं, पिरियड जाणं, मेनोपॉजचा जो काळ आहे तो सुरू होत असतो. पण जर तसं त्या पद्धतीने त्यात लक्षणं पण दिसत असतात. म्हणजे 3-3 महिन्यांनी, 2-2 महिन्यांनी पाळी येते, मग पुन्हा 3-4 महिने रेग्युलर येते, मग पुन्हा त्याच्यात खंड पडायला सुरुवात होत असतो. कधी रजस्त्राव म्हणजे पाळी जो आहे, फ्लो आहे तो कमी असतो, कधी जास्त प्रमाणात असतो, अशी लक्षणं दिसतात. पण त्याच्याबरोबर इतर लक्षणं सुद्धा अशा स्त्रियांमध्ये म्हणजे दिसायला सुरुवात होत असतात. हॉट फ्लशेस होणं, म्हणजे एकदम अंगात गरम वाफ गेल्यासारखे वाटणं, डोळ्यांच्या आगाग व्हायला सुरुवात होणं, चिडचिड जास्त प्रमाणात होणं, थोडंसं कोणी बोललं तरी लगेच रडायला सुरुवात होणं, किंवा एक प्रकारचा योनी संकोच जाणवणं, शरीरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होते, स्त्रीबीज व्यवस्थित तयार होत नाही, त्याचा परिणाम हार्मोन्सवर जाणवायला सुरुवात होत असते. अशा पद्धतीने शरीरात हार्मोनल चेंजेस पण खूप मोठ्या प्रमाणात होत असतात आणि तशी इतर लक्षणं पण जाणवत असतात. ह्या कोणत्याही गोष्टी जाणवत नाहीयेत तुम्हाला, फक्त पाळी जर व्यवस्थित होत नाहीये असे जर कारण असतील मग त्याच्यानुसार उपचार वेगळे होणं हे खूप गरजेचं आहे. आर्थो वाढण्याच्या दृष्टीने ह्याचा त्या पद्धतीने उपचार होणं गरजेचं आहे. रेग्युलर काळे तीळ आणि गुळ हे तुम्ही रेग्युलर सेवन करा 2 ते 3 महिने. ह्याच्यामुळे आर्थो शुद्धी होणं
किंवा आर्तो जनन होणं हे गोष्ट व्यवस्थित व्हायला सुरुवात होते आणि पाळी तुमची व्यवस्थित येईल. पण ही गोष्ट घेऊन सुद्धा जर तुमचा त्रास कमी झाला नाही तर योग्य आयुर्वेदिक उपचार घेणं गरजेचं आहे. निश्चितच. सर, माझा पुढचा महत्त्वाचा प्रश्न की गर्भधारणा झाल्यानंतर ही आयुर्वेदिक उपचारांची गरज असते का? अगदी बरोबर. जसं आता आपण म्हणालो की गर्भसंस्कार ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण आता गर्भस्राव किंवा गर्भपात होणं ह्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढतंय. त्याचप्रमाणे शारीरिक व्यंग राहणं ह्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढतं आहे. पहिल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये जनरली मिसकॅरेज होण्याची टेंडन्सी असते, पण आता 5व्या आणि 6व्या महिन्यात सुद्धा गर्भपात होणं हे बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसून येत असतं. त्याच्यामुळे गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा गर्भाची वाढ व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने औषधांची सुद्धा गरज पडत असते आणि त्याचप्रमाणे आहार पण तसा असणं गरजेचं असतं. दूध, तूप, लोणी भरपूर प्रमाणात घेणं गरजेचं आहे. शतावरी कल्पासारखी औषधं घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने आहार असणं गरजेचं आहे. थोडा व्यायाम असणं गरजेचं आहे. अगदीच बऱ्याच वेळेला असं होतं की प्रेग्नन्सी राहिल्यानंतर हल्ली बेड रेस्ट सांगितले जाते की कोणतंच काम करायचं नाही, एकाच जागी बसून राहायचं. पण ह्याच्यामुळे उलट प्रॉब्लेम्स वाढायला मदत होत असते. त्याच्यामुळे अति कोणत्या गोष्टी नकोत, पण अगदीच एकाच जागी बसून राहायला ही सुद्धा गोष्ट नको. ह्याची काळजी पण घेणं गरजेचं आहे. गर्भिणीचे वेगवेगळे व्याधी सांगितलेले आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की पहिल्या 2ऱ्या महिन्यामध्ये उलट्या व्हायला सुरुवात होतात, मळमळ खूप होते, भूक अजिबात लागत नाही, भूक कमी होत असते, अशी गोष्ट होते. आणि काही काही गर्भिणींना इतका त्रास जास्त होतो की इंटेक इतका कमी होतो की त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे असे जे काही आजार आहेत त्याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. याच्यासाठी एक सोपा उपाय पण असतो. वेलदोडे जे असतात त्या वेलदोड्याची जी साल असते ती जाळून तुम्ही राख करायची त्याची पूर्ण आणि ते मधाबरोबर चाटण घेतलं की अशा उलट्या लगेच थांबायला मदत होते. किंवा आवळा पूर्ण तव्यावर जाळून त्याची राख केली आणि ते मधाबरोबर चाटण केलं तरी गर्भिणीला होणाऱ्या उलट्या लगेच थांबायला मदत होत असते. किंवा साईच्या लाह्यांचं पाणी आहे ह्यांचं सेवन केलं तर उलट्या थांबतात. किंवा गर्भिणी शोथ असतो, एकलामशेला ज्याला म्हणलं जातं की पायाला सूज येते, डोळ्यांना सूज येते, बीपी खूप वाढत असतो, अशी लक्षणं सुद्धा गर्भिणीमध्ये दिसत असतात. ह्या सगळे वेगवेगळे विकार आहेत. त्याच्यानुसार त्यानुसार ह्या 9 महिन्यांमध्ये गर्भिणीला सुद्धा चिकित्सेची आवश्यकता असते आणि त्या पद्धतीने उपचार झालं तर स्वाभाविक बाळाची वाढ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होते आणि गर्भिणीला सुद्धा कोणता त्रास होत नाही. निश्चितच. प्रेक्षको, कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, मासिक पाळीच्या तक्रारी होऊ नये म्हणून कोरफड रस घेणे फायद्याचे ठरते. प्रसवोत्तर सुतिका परिचर्या पाळणे हे स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पाळीच्या वेळेस शारीरिक व मानसिक दगदग होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेक्षको, आता पाहू आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. प्रेक्षको, आजच्या हॅलो डॉक्टरचा कार्यक्रमाचा प्रायोजित कार्यक्रम होता. याचं पुनःप्रक्षेपण हे गुरुवार दिनांक 26/1/2017 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे स्त्रियांचे आजार आणि आयुर्वेद. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. तसेच आमचं फेसबुक आणि यूट्यूब पेज देखील आहे. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की फायब्रॉइड म्हणजे काय, त्यावर काही आयुर्वेदिक उपचार आहेत का, काय सांगता येईल? फायब्रॉइड्समध्ये गर्भाशयामध्ये गाठी तयार होणं. आपल्याला या ठिकाणी एक स्लाइड दिसत आहे. निश्चितच. आपल्याला या ठिकाणी दिसतोय फायब्रॉइड म्हणजे कुठेही ह्या गाठी आपल्याला तयार होऊ शकतात. म्हणजे गर्भाशयाच्या भित्तीमध्ये सुद्धा दिसू शकतात, गर्भाशयाच्या आतल्या बाजूला पण दिसू शकतात. इंट्राम्युरल फायब्रॉइड, सबम्युकोजल फायब्रॉइड असे वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये असतात. ज्या स्त्रियांमध्ये जनरली गर्भाशय लेखन केलेलं आहे, म्हणजे मिसकॅरेज झाल्यानंतर गर्भाशय लेखन केलेलं आहे, एमटीपी केलेलं आहे, ह्याच्यामध्ये ह्या मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये फायब्रॉइड होण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसतं. किंवा ट्युबेक्टॉमी नंतर सुद्धा जर उष्णता जास्त गर्भाशयातली वाढत असेल तर त्याचा परिणाम सुद्धा फायब्रॉइड होण्याची टेंडन्सी खूप जास्त प्रमाणात दिसते. रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात होणं पाळीच्या वेळेस, कंबर जास्त प्रमाणात दुखणं, ओटीपोटात जास्त प्रमाणात दुखणं, अशी लक्षणे ह्याच्यामध्ये दिसत असतात. जर फायब्रॉइड 2-2.5 सेंटीमीटरपेक्षा जर मोठे असतील तर मग ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नसतो. जर त्रास काही नसेल तर ऑपरेशन करणं अवॉइड करावं. पण जर ह्या गर्भाशयातल्या गाठी फायब्रॉइड 2 किंवा 2.5 सेंटीमीटरच्या आतमध्ये असतील तर आयुर्वेदिक औषधांच्या उपचाराने ते जाऊ शकतात. निश्चितच. सर, कार्यक्रमात माझा पुढचा महत्त्वाचा प्रश्न की बऱ्याच वेळा स्त्रियांना गर्भाशयगत रक्तस्राव होत असतो,
तर त्यामुळे बऱ्याच वेळा गर्भाशय काढण्याची वेळ स्त्रियांवर येते. तर आयुर्वेदाद्वारे आपण ते टाळू शकतो का? काय सांगणार सर? बरोबर आहे. ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय काढण्याची वेळ वयाच्या 35-40 मध्ये येत असते किंवा त्याच्यामध्ये रक्तस्राव जास्त प्रमाणात होणं, गर्भाशयागत रक्तस्राव, DUB असा डिसफंक्शन युटेराइन ब्लिडिंग, म्हणजे काहीच कारण नाही, फायब्रॉइड्स नाहीयेत, आत कोणतंच लक्षण तिथं दिसत नाहीये, रचनात्मक विकृती नाहीये, पण रक्तस्राव तर जास्त प्रमाणात होतोय. आयुर्वेदाने ह्याचा रक्तप्रदर असाच विचार केलेला गेला आहे आणि त्या पद्धतीने जर उपचार केले गेले तर त्याचे रिझल्ट अतिशय चांगले होतात आणि गर्भाशय काढण्याची जी शस्त्रकर्माची जो काही सल्ला दिला जातो किंवा केलं जातं हे करण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही. योग्य आयुर्वेदिक उपचारांमुळे हा जो रक्तप्रदराचा त्रास आहे तो कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होत असते. बरोबर सर. प्रेक्षक, आपण असं म्हणू शकतो की आयुर्वेद शाखा ही किती मोठी आहे की बरोच अशा चिरकालीन आजारांवर देखील आपण सुंदर रिझल्ट साध्य करू शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की गर्भाशयाचा कॅन्सर नंतर स्तनांचा कॅन्सर याच्यात नेमकी काही लक्षणं दिसतात का व त्यावरील काही आयुर्वेदिक उपचार आहेत का? बरोबर. स्त्रियांमध्ये कॅन्सरचा विचार करत असताना या स्त्रीविशिष्ट अवयवांचा कॅन्सर होणं हे कॉमनली दिसत असतं. म्हणजे कॅन्सरचं स्त्रियांमध्ये असणारं प्रमाण ह्या सगळ्यात जास्त होणारे कॅन्सर हे गर्भाशय व गर्भाशय मुखाशी संबंधित असणारे असतात. त्याच्यामुळे सर्व स्त्रियांनी 40-45 नंतर जर ब्लिडिंग जास्त प्रमाणात व्हायला सुरुवात झाली, तुमचं पाळी थांबलेली आहे पण पुन्हा रक्तस्राव व्हायला सुरुवात झाली, नॉर्मली 4 ते 5 दिवस रक्तस्राव होतोय पण त्याच्यापेक्षा जास्त दिवस रक्तस्राव होत असेल तर अशा वेळेला कॅन्सर तर नाही ना किंवा इतर कोणती गाठ तर तयार झालेली नाही ना ह्याची काळजी घेणं किंवा ह्याच्या टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. कॅन्सरमध्ये जनरली ही लक्षणं दिसतात. भूक कमी व्हायला सुरुवात होत असते, वजन कमी व्हायला लागतं, एक प्रकारचा अशक्तपणा जाणवायला सुरुवात होते, काही स्त्रियांमध्ये ओटीपोटात दुखणं हे लक्षण सुद्धा दिसायला सुरुवात होत असते. त्याच्यामुळे ह्याचा योग्य निदान होऊन लगेच उपचार होणं गरजेचं आहे. कॅन्सर जितक्या लवकर लक्षात येईल आणि जितक्या लवकर आपण ट्रीटमेंट करू त्याच्यासाठी उपचार खूप चांगले आहेत. आयुर्वेदाने ह्याच्यामध्ये अगदी रसायन चिकित्सेपासून पंचकर्म उपचार ह्या सगळ्याचा विचार केलेला आहे आणि त्यानुसार जर योग्य उपचार झाले तर तो कॅन्सर वाढत न जाता तिथेच नियंत्रणात आटोक्यात यायला मदत होते, पूर्ण बरा होऊ शकतो. ज्यांच्यामध्ये कॅन्सर झाल्यानंतर ज्यांना आता काहीच त्रास नाहीये अशांमध्ये सुद्धा पुन्हा रिलॅप्सेस होऊ नये म्हणून आयुर्वेदिक रसायन चिकित्सेचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. प्रेक्षको, तुम्ही देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारले आहेत परंतु माझ्या मनात देखील काही शंका आहेत. तर सर, एका ओळीत उत्तर द्या की सध्याच्या तासाभराच्या प्रश्नावर असं लक्षात आलं की स्त्रियांमध्ये जे होणारे प्रश्न किंवा आजार आहेत ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात, तर त्याला बदललेली लाईफस्टाईल कारणीभूत आहे का? हो, प्रश्न नाही. सध्या बदललेले जंक फूड घेण्याचं, बदललेली लाईफस्टाईल, आहाराच्या चुकीच्या सवयी याचा परिणाम म्हणूनच हे त्रास वाढलेले आहेत. बरोबर. सर, पाळी जाताना बऱ्याच वेळा स्त्रियांना प्रचंड त्रास होत असतो, तर आयुर्वेदिक उपचारांनी टाळू शकतो का? हो, मेनोपॉजचा त्रास सध्या खूप जणांना होतो. खरं तर पाळी जशी व्यवस्थित येणं, नॉर्मली येणं गरजेचं आहे की कोणतीही लक्षणं न दिसता तशी पाळी जाताना सुद्धा जनरली कोणताही त्रास होऊ नये अपेक्षित असतं. पण जर ही लक्षणं खूप वाढत असतील तर त्यानुसार आयुर्वेदिक उपचार होणं खूप गरजेचं आहे. निश्चितच. सर, जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? सर्व तुमच्या गोष्टी ह्या तुमच्या आहार विहारावर अवलंबून आहेत. स्त्री विशिष्ट अवयवांशी संबंधित असणारे कोणतेही आजार असले ते पाळीच्या तक्रारीपासून वंध्यत्वापासून कॅन्सरपर्यंत तुमचा आहार कसा आहे ह्या गोष्टींवर ते डिपेंड आहे. त्याच्यामुळे तुमच्या आहाराच्या सवयी व्यवस्थित ठेवल्या, रोजचा रेग्युलर व्यायाम तुम्ही व्यवस्थित ठेवला, दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर हे आजार होणार नाहीत म्हणून उपयोग होईल आणि झाले तरी लगेच त्याचे योग्य निदान करून जर उपचार झाले तर ह्याच्यातून लवकर बाहेर पडायला मदत होईल. निश्चितच. प्रेक्षको, आयुर्वेद म्हणजे मानवी जीवनासाठीचा आयुष्याचा वेद. त्यात निसर्गाशी एकरूप असलेल्या पंचकर्म चिकित्सा, चूर्ण चिकित्सा तसेच औषधी उपचार चिकित्सा यांद्वारे स्त्रियांमध्ये होणाऱ्या चिरकालीन आजारांवर आपण यशस्वी उपचार साध्य करू शकतो याविषयी सरांनी आज आपल्याला माहिती दिली. सर, आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना स्त्रियांचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मग माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.